आता आपल्याला इथे 2 डस्टबिन दिलेला आहे. याच्यात ओला कचरा, याच्यात सुका कचरा. आपण जर हे वेगवेगळं केलं तर प्रदूषण कमी होईल, डासांची उत्पत्ती कमी होईल. इथे ओला कचरा आणि इथे सुका कचरा. आपण जेवणापूर्वी हात जर धुतले नाही तर आपले आरोग्य ठीक नाही राहणार. जर आपण हे बाहेरचे पदार्थ खाल्ले तर आपले आरोग्य ठीक नाही राहणार. जर आपण काजू, बदाम, अंडे, दूध असे पदार्थ खाल्ले तर आपलं आरोग्य ठीक राहील. आपण सकाळी उठल्यावर जर योगा केला तर आपलं आरोग्य ठीक राहील. डासांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? काय सोडता येईल? ओला सुका कचरा. डासांचं प्रमाण कमी करण्यासाठी पाण्यात काय सोडता येईल? गप्पी माशी. मी प्लास्टिकवर पर्याय या विषयावर मॉडेल तयार केला आहे. तर मी अगोदर आपण प्लास्टिक गोळा करायचं. ते गोळा केल्यानंतर मग त्याला ग्राइंडर मशीनमध्ये ते ग्राइंड करायचं. ग्राइंड केल्यानंतर ते मेल्टिंगमध्ये टाकायचं. मेल्टिंग केल्यानंतर मग त्याला आपण कन्स्ट्रक्शनमध्ये यूज करायचं. मग कन्स्ट्रक्शनमध्ये यूज केल्याने आपला ते डांबरचा खर्चही वाचेल आणि रोडही मजबूत बनतील. डांबर तुमची फॅक्टरी तयार केला का? प्लास्टिक पासून रस्ता तयार केलाय का? नाही सर, म्हणजे त्याच्यात प्लास्टिकचा उपयोग करायचा. डांबर मग अशा प्रकारचा उपयोग जगात कुठे होतो? पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये, ठाण्याकडे केले आहे सर प्रकल्प. आमच्या आणि स्वच्छता. हे अपार्टमेंट आहे, इथं कचरा न करता स्वच्छता राखली पाहिजे. हे गाव आहे, इथं नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते. इथं वातावरण पण खूप छान असते. नैसर्गिक म्हणजे नेमकं काय? नैसर्गिक शेती ते म्हणजे चांगल्या प्रकारे सगळे नैसर्गिक आणि कृत्रिम मधला फरक सांगा. नैसर्गिक आणि कृत्रिमातला फरक काय बरं? नैसर्गिक शेती आणि कृत्रिम शेती. नैसर्गिक शेती म्हणजे कुठलं खत वापरतो आणि कृत्रिम शेती करताना कुठलं खत वापरतो? सोपा प्रश्न आहे आता. सोपा प्रश्न. शेणखत कोणत्या प्रकारामध्ये येतं? रासायनिक का नैसर्गिक? शेणखत रासायनिक आणि युरिया? नैसर्गिक. बरं. आणि युरिया? रासायनिक. हे मात्र चला बोल बेटा. दोघांनी हा दवाखाना आहे. जर आपल्या रस्त्यावरती अपघात झाला तर आरोग्य आहे, स्वच्छता आहे. जर रोडावर अपघात झाला तर आपण ॲम्ब्युलन्सला बोलावून त्या लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकतात. आणि हे आहे बगीचा. बगीच्यामध्ये लहान मुलं खेळतात म्हणून आपण बगीच्यामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे. म्हणून ह्या मॉडेलद्वारे आम्हाला तुम्हाला असं सांगायचं आहे की सगळीकडे आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. आरोग्यासाठी कशाची आवश्यकता आहे? स्वच्छतेची. शाबास. चल नेक्स्ट. प्रोजेक्टचे नाव ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी फुटला तर लोकांना लागतं, घर तुटतं, काही लोकांना इजा पोचते. आणि ज्वालामुखी झाल्यानंतर कुठकुठले पदार्थ बाहेर पडतात? दगडे, धूळ, अजून रेती वगैरे, माती. ज्वालामुखीचे प्रकार किती आहेत? तीन प्रकार आहेत. कोणते बरं? मृत ज्वालामुखी, जागृत आणि निद्रित. माझं नाव जयेश दीपक चव्हाण आहे. माझा प्रोजेक्ट आहे शेतीवर. आता सगळ्यांमध्ये आपण शेतामध्ये सोलर लावतो, घरावर बी सोलर लावतो. पण एका टायमाला सोलरवर काय अडचण आली, काय बिघडून गेलं ना, मग आपण ना हे पवनचक्कीने ना आपण ना त्याचं काम करू शकतो. म्हणजे विहिरीवरून शेतावर पाणी टाकू शकतो. घराची साहित्याला आपण लाईट बी लावू शकतो. मग याच्याने आपल्याला फायदा बी होणार सर. समजा सोलर पंपाला नाही, पण पंपाला काय करणार? काय करशील? काय करतो? बरेच सांग. सगळं आधुनिक बंद पडलं मग काय करशील? बैलजोडीच्या साह्याने जाते का पाणी देतो? नाही सर, नाही जाईल. मोटर करून येत. हो सर. सर, मी आरोग्य स्वच्छता या विषयावर मॉडेल बनवलं आहे. मॉडेलमध्ये हॉस्पिटल व फार्मसी इमारती दाखवल्या आहे, ज्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधांच्या
वेदकेअर सुविधांच्या प्रतीक आहेत. मॉडेलमध्ये कचरा वेगळा करण्यासाठी वेगवेगळे डबे समाविष्ट केले आहेत, ज्यातून कचरा व्यवस्थापन आणि पूर्ण वापराबद्दल जागरूकता निर्माण होते. प्रकल्पात स्वच्छ रस्ते, हिरवीगार झाडे आणि व्यवस्थित परिसर दाखवला आहे, जो स्वच्छ वातावरणाचे महत्त्व अधोरेखित करतो. कचऱ्याचं विघटन कसं करायचं बरं, वेगवेगळे प्रकार कसे करायचे? आता दोंडाच्यात गाडी फिरते, हो. त्याच्यात 2 प्रकारचा कचरा घेतला, कुठला कोणता? सुका कचरा, ओला कचरा. समजा सुका कचऱ्याचे आणखी प्रकार करता आले, कसं करणार? सर कागद वगैरे प्लॅस्टिक वेगळं करायचं, काठ्या वगैरे असं. आलं सर, कचऱ्यामध्ये ते पानं वगैरे पण असतात. आणि औषधाचे पैसे त्याच्यात टाकून द्यायचे काय? नाही सर, मग प्लॅस्टिकचे याच्यात टाकायचे. चांगलं आहे, 3 गडी आहे. नमस्कार, मी शाश्वत शेतीबद्दल प्रोजेक्ट केला आहे. शाश्वत शेतीमध्ये शेती आहे, शेतीमध्ये गहू पेरले आहेत. आपण जर रात्रीच्या टायमाला शेतीमध्ये गेलो पाणी वगैरे पोचवायला, तर त्याच्यासाठी साप वगैरे विचू नाही यावे म्हणून लाईट लावलेला आहे. नर्सरी पण दाखवली, नर्सरीमध्ये मिरचीचे रोप आहेत आणि गौशाळा आहे. गौशाळामध्ये गाय आणि म्हैस पण आहे आणि लाईट पण लावलेला आहे. ज्वालामुखी हे जेव्हा फुटतं तेव्हा सर्वे घर जाडून राख होऊन जाता. ज्वालामुखी हे आहे. मी उदयोन्मुख तंत्रज्ञान विषयावर चंद्रयान बनवला आहे. 22 जुलै 2019मध्ये चंद्रयान 2 पाठवला. त्याच्यावर चंद्रयान 2 अयशस्वी झाला म्हणून चंद्रयान 3 पाठवला. 2:35 करण्यात आलं त्याला. सर बस. चंद्रयान पाठवलं, पण कशाने पाठवलं? काहीतरी असेल ना. कोणती पॉवर दिलेली आहे? कोणती पॉवर दिलेली, कोणता बांध दिला होता, कशाने पाठवलं? चला. माझे नाव वैशाली आहे. मी ते स्वच्छ फिल्टर पाणी असं ते बनवलं आहे. त्याचं नाव आहे हरित ऊर्जा. पहिल्यामध्ये खराब कापूस टाकून दिलं आहे, मग दुसऱ्यामध्ये मोठे मोठे दगड टाकले आणि तिसऱ्यामध्ये पूर्ण छोटे छोटे दगड टाकून दिले आणि चौथ्यामध्ये कापूस टाकून दिले, म्हणजे तिथं स्वच्छ पाणी व्हावं आणि खाली पडावं. विश्वास आहे तिला. चालते बेटा. माझे नाव आहे कोमल अरुण बेरे. मी कचरा व्यवस्थापनचा प्रोजेक्ट बनवलेला आहे. ओला कचरा, सुका कचरा. हो, ओला कचरा आणि सुका कचरा. मी इथं हॉस्पिटल बनवलेलं आहे व गार्डन बी बनवलेलं आहे आणि मी लहान लहान कचऱ्यासाठी डब्बे बनवलेले आहे छोट्या कचऱ्याच्या. आणि गाडी आपल्या शहरामध्ये कसं गाडी येतं म्हणून मी गाडी बनवलेली. आणि ड्राव वॉस्ट म्हणजे सुका कचरा आणि वेट वॉस्ट म्हणजे सुका कचरा. या कुठल्या गावचं? रामनगरचं आहे का? या घरी वापरतात का तुम्ही?